धुळ्यातील चाळीसगाव रोडवरील दूध डेअरीवर महापालिकेची धडक कारवाई, बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त। राज्यभरात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या आणि पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर शासनाची पूर्णपणे बंदी असतानाही त्याचा सर्रास वापर करणाऱ्यांवर धुळे महानगरपालिकेने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे। आज मनपाच्या विशेष पथकाने शहरातील गजबजलेल्या चाळीसगाव रोड परिसरात एका दूध डेअरीवर अचानक छापा टाकला। या कारवाईत मोठ्या प्रमाणात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला। विशेष म्हणजे कारवाई सुरू असताना मनपाचे अधिकारी आणि डेअरी चालक यांच्यात मोठी शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले। धुळे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सोनाली देवरे यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छता निरीक्षकांच्या पथकाने ही संयुक्त धडक मोहीम राबवली। यावेळी कारवाईला विरोध करत संबंधित व्यापाऱ्याने अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने कायदेशीर बाबी ठणकावून सांगत नियम मोडणाऱ्यांना शासनाचे नियम शिकवण्याचा अधिकार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत कारवाई पूर्ण केली। या छाप्यात प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या असून नियम बाह्य पद्धतीने प्लास्टिकचा वापर आणि साठवणूक करणाऱ्या या व्यापाऱ्याकडून आता हजारो रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे। शहरात भविष्यात अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जाणार असून नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी दैनंदिन खरेदीसाठी जाताना पर्यावरणाचे रक्षण म्हणून केवळ कापडी पिशव्यांचाच वापर करावा, असे सक्त आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। आज धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य स्वच्छता विभागातर्फे सिंगल यूज प्लास्टिक जे बॅन आहे त्याच्या विरोधामध्ये एक मोहीम राबवण्यात आलेली आहे। माननीय आयुक्त नितीनजी कापडणे साहेब आणि माननीय महापौर परदेशी मॅडमच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ही मोहीम राबवलेली आहे। या मोहिमेमध्ये धुळे शहरामध्ये जिथे जिथे सिंगल यूज प्लास्टिक आढळून आलेलं आहे तिथे जप्तीची कार्यवाही आणि दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे। आज रोजी या कार्यवाहीतून साधारण 2 लाखाचा दंड महानगरपालिकेतर्फे वसूल करण्यात आलेला आहे। आणि आपल्या प्रसारमाध्यमांच्या वतीने मी सर्व धुळेकरांना एक आवाहन करू इच्छिते की आपण सिंगल यूज प्लास्टिक वापराला नकार द्यावा आणि ह्या दृष्टीने स्वच्छ धुळे आणि हरित धुळेच्या दिशेने एक पाऊल टाकावे आणि धुळे महानगरपालिकेला सहकार्य करावे ही विनंती।